ज्योतिताई, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय एम रिअली सॉरी मला तिथे नाही येता आलं. मी काही कमिटमेंट्स माझे होते जे मला नाही टाळता आले. बट ज्योतिताई, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मेलडी क्वीन्स आणि ज्योती सोनावडेकर हे माझ्या आयुष्यातले इनसेपरेबल पार्ट्स आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकणार नाही आहे. माझा आत्तापर्यंत जे काय मी म्युझिकमध्ये मी काम केलं आहे किंवा जे काय माझं करिअर ग्राफ आहे, वॉट एव्हर लिटल दॅट आय कुड डू, ह्याच्यामधला सिंहाचा वाटा तुमचा आहे, मेलडी क्वीन्सचा आहे. कदाचित तुम्ही नसता किंवा मेलडी क्वीन्स नसतं तर हा माझा इथपर्यंतचा प्रवास एवढा सोपा झाला नसता. यू शोड इन फेथ, यू पुट इन ट्रस्ट. आणि आत्ता ओव्हर द इयर्स मी एक गोष्ट रिअलाईज केली आहे की एखादी ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट आहे जी खूप काम केलं आहे तिने किंवा तयार आहे, बऱ्यापैकी माहिती आहेत गाणी, चांगलं करते काम, तिला काम देणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू एखादी नवीन अगदी रॉ मुलगी तुमच्याकडे आली आहे जिचं काहीही पूर्वीचा म्युझिकल बॅकग्राऊंड नाही आहे किंवा काहीही अनुभव नाही आहे, तयारी नाही आहे, मॅच्युरिटी पण नाही आहे. अशा मुलीला आपल्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड प्रोफेशनल बॅनरमध्ये काम देणं, तिला आपलंसं करून घेणं, तिला तोच मान तोच दर्जा देणं, एक प्रोफेशनल स्टेज देणं आणि प्रोफेशनल पेमेंटसुद्धा देणं खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं हे सगळे नाही करू शकत, सगळ्यांना नाही जमत. तुम्ही त्या पद्धतीचा विश्वास दाखवला माझ्यावर. तुम्ही यू पुट इन फेथ दॅट टाईम. आणि त्यामुळे माझा पुढचा प्रवास थोडा मला सोपा गेला. कारण मला तेव्हा खात्री पटली होती की नाही, कदाचित आपण करू शकतो, आपल्याला करायला हवं. हा जो काही मोटिवेशन डायरेक्टली तुमच्याकडनं आला ना, त्यामुळेच सगळ्या गोष्टी नंतर व्यवस्थित होत गेलेत असं मी म्हणेन. मला अजूनही आठवतं आहे एक इन्सिडेंट, जेव्हा ना माझा पहिलाच कार्यक्रम होता तुमच्यासोबत, फर्स्ट शो. आय थिंक इट वॉज डोंबिवली ऑर ठाणे, आय डोंट रिमेंबर प्रॉपरली. आय थिंक डोंबिवली, येस. पहिलाच कार्यक्रम होता. तेव्हा आपल्याच ग्रुपमधल्या एका खूप एस्टॅब्लिश्ड सिंगरनी तुम्हाला अगदी नम्रपणे, ऑफकोर्स त्यांना पण ग्रुपची काळजीच होती म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की अगं ज्योती, नाही वाजवत ग ती, तू दुसरा कर ना कीबोर्ड प्लेअर. तेव्हा त्यांना तुम्ही ठामपणे फक्त 2च शब्द सांगितलं, ती करेल. एवढंच बोलला तुम्ही, ती करेल. पण या 2 शब्दामध्ये जो काय तुम्ही माझ्यावरती कॉन्फिडन्स दाखवला आहे, जो काही विश्वास दाखवला आहे आणि जे काही पोटेन्शियल तुम्ही ओळखलं आहे ना, दॅट इज क्रेडिबल. हे सगळ्यांना नाही जमत. जे तुम्ही माझ्यासाठी केलं आहे ना, दॅट इज रिअली बिग फॉर मी. मी फारशी एक्सप्रेसिव्ह नाही आहे, मला नाही काही गोष्टी बोलता येत, बट माझ्या मनात जो काही तुमचा आणि काकांसाठी जो रिस्पेक्ट आहे, जी काही जागा आहे, ती कायम अशीच राहणार आहे. आणि मी कायम तुम्हाला ग्रेटफुल राहणार आहे या गोष्टींसाठी. काका माझ्यासाठी काका खूप कमी होते, ते बाबाच होते, बाबाच आहेत. मी त्यांना वडिलांचं स्थान दिलं होतं आणि आजही ते त्या स्थानावर आहेत. ज्योतिताई, थँक्यू सो मच. मेलडी क्वीन्स हे नाव जरी आठवलं किंवा मला आपले दिवस जरी आठवले ना, आय फील सो हॅपी. म्हणजे एवढी मोठी स्माईल आत्ता पण मी जेव्हा आठवते ना, मला एक गोष्टी आठवत जात आहेत. मग ते आपल्या गडचिरोलीच्या छोट्याशा गावात जाऊन कार्यक्रम करणं किंवा षण्मुखानंदसारख्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड ऑडिटोरियममध्ये करणं. मेलडी क्वीन्स हॅज बीन थ्रू इट एव्हरीथिंग. अगदी छोट्या कार्यक्रमापासून मोठ्या स्टेजपर्यंत. अँड थँक्यू ज्योतिताई, थँक्यू इज द ओनली वर्ड दॅट आय कॅन टेल यू. बाकी तुमच्याबद्दल काही बोलायला मी खूप लहान आहे अजूनही, मी नाही बोलू शकणार आहे. बट मी असंच प्रे करेन देवाकडे की तुम्ही खूप हेल्दी आणि खूप छान आनंदी असेच राहावा, आता जसे आहेत तसे. आणि हे इंग्लिश हिंदी मराठी मिक्स करून बोलण्याची माझी सवय अद्याप गेलेली नाही आहे, मी तशीच बोलत असते. ज्योतिताई, मी एक छोटंसं गाणं तुमच्यासाठी वाजवणार आहे. काही बंधनं अशी असतात ना ज्यांना आपण एखाद्या नात्याचं नाव नाही देऊ शकत. आपलं तसंच आहे. मला तरी तसं वाटतं की माझं तुमच्याबद्दलचं प्रेम किंवा काकांबद्दलचं प्रेम आणि आदर, आपल्यामध्ये जे काही एक बॉन्ड आहे ना, त्याला मी काही नाव नाही देऊ शकत, त्याला एका नात्यात नाही बांधू शकत, त्याला मी एक्सप्लेन नाही करू शकत. बट ते आहे आणि ते 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 एक फिलिंग कायम असणार आहे, ती एक काळजी कायम असणार आहे. तर एक छोटंसं गाणं मी तुमच्यासाठी वाजवणार आहे. याच्यानंतर माझी अशी तुम्हाला एक विनंती आहे की तुमचं जे सिग्नेचर लंबी जुदाई सॉन्ग होतं, जे तुम्ही नेहमी प्रत्येक शोमध्ये अप्रतिम प्रेझेंट केलं आहे, ते तुम्ही आज देखील गावा. आणि
काका कॅन ऑल्सो प्ले विथ यू, तर ते खूप छान वाटेल आणि नंतर मी व्हिडिओमध्ये बघेन. पण हे गाणं तुम्ही नक्की गावं अशी माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे. अँड थँक यू सो मच ज्योतिताई, थँक यू काका, अँड आय रिअली लव्ह ऑल ऑफ यू. थँक यू सो मच.